जसं तुम्ही बोलले की मागच्या विधानसभामध्ये आमचा पराभव 208 मतांनी झाला, एक पोस्टलच्या मताने. पण दुसऱ्या बाजूनी तुम्ही विचार केला तर ईव्हीएमच्या मशीनमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये इथले जे सामान्य जी जनता आहे ती वोटिंग करते, त्या ईव्हीएममध्ये आम्ही 658 मतांनी निवडून आलो. आणि मी बऱ्याच निवडणुका बघितल्या. या सर्व निवडणुकांमध्ये आमची जी झालेली विधानसभेची निवडणूक होती, इतकी भावनिक निवडणूक मी आजपर्यंत कधी बघितली नाही. म्हणजे आमचा पराभव झाल्यावर पोस्टलमधल्या मतांमुळे मोठे मोठे माणसं जे सहसा घाबरत नाही त्यांना सुद्धा मी गाय मोकळून रडताना बघितलं. तर त्या त्या निवडणुकीमध्ये जी साकोली विधानसभा क्षेत्राचे जे मतदार आहेत, मायबाप जनता आहे, त्यांच्या ज्या भावना होत्या किंवा जे कार्यकर्ते होते गाव पातळीवरचे, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या स्टेजपर्यंत आणून ठेवलं की आम्ही नाना पटोलेंपेक्षा 658 मतं समोर गेले, त्यांच्या भावनांचा आदर म्हणून आपल्याला विधान परिषदेमध्ये तिकीट मिळाली आणि आपण आता 302 मतं याच्यामध्ये घेतली आणि विजयी झालो. मी म्हणजे या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळे नगरसेवक, नगर परिषद, नगरपंचायतचे सगळे, भंडारा आणि गोंदियाचे जिल्हा परिषद सदस्य, माझे सगळे जे मित्र आहेत, सहकारी आहेत, ते आणि पंचायत समितीच्या सगळ्या सभापतींनी आपल्यावर विश्वास ठेवला, आपल्याला मतदान केलं. आपला विजय पण झाला. पण तिकिटाचं जर श्रेय म्हटलं तर ते तिकिटाचं श्रेय साकोली विधानसभा क्षेत्राच्या सर्व मायबाप जनतेला जाते, हे मला यावेळी सांगायचं आहे. विधान परिषदेची निवडणूक म्हणजे थेट मतदारांची संपर्क नसता समज आहे, म्हणजे तो समज की गैरसमज तो चर्चेचा विषय. पण आता आमदार म्हणून प्रत्येकाला वाटतं की आमदार म्हणून भाऊंनी आपलं काम करावं किंवा आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवाव्यात. तर सामान्य लोकांसाठी आणि विधान परिषदेचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा आमदार या नात्याने नागरी भागाच्या विकासासाठी किंवा त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढच्या भविष्यात तुमच्या काय कल्पना आहेत? नाही, ही गोष्ट खरी आहे की मी जरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा विधान परिषदेचा आमदार बनलो तरी लोक माझ्याशी आणि मी लोकांशी, जे आपल्या ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या गावखेड्यातले जी गोरगरीब जनता आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, आम्ही आणि आमचा पक्ष, आम्ही सगळे आपसामध्ये एकमेकांशी जुळलो आहे. त्याच्यामुळे आमदार म्हणून समजा मी मुंबईला जातो आणि सभागृहात बसतो तर त्यावेळी मला सर्वांचे प्रश्न 100% ताकदीने मांडावे लागतात. शहरांच्या म्हणजे आज जसं आम्ही भंडारा म्हणतो, भंडाऱ्याला मोठं खेडं म्हणून म्हटलं जातं. म्हणजे ज्या पद्धतीने शहराची अवस्था आहे, आज भंडाऱ्याची अवस्था अशी आहे की ते नागपूरपेक्षा थोडंसं छोटं आणि बाकी ग्रामीण भागातल्या गावांपेक्षा मोठं खेडं. तर या भंडारा जिल्ह्याचं ठिकाण जे आहे किंवा अजून मोठी जी गावं आहेत आपली, यांच्या विकासासाठी असं काही म्हणजे तुमच्याकडे ब्लू प्रिंट करणार आहात का की काही वेगळे पण जपल्या जाईल असं? नाही, बघा, प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे आता मी नव्याने निवडून आलेलो आमदार आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत. जरी शहरं असतील तरी समस्याग्रस्त शहरं आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या हेल्थचा विषय आहे, शिक्षणाचा विषय आहे, त्या शहरामधल्या ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत, म्हणजे आता जसं भुयारी गटारची योजना सुरू आहे, त्याचे सुद्धा कामं सुरू आहेत. अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. पण एक मात्र सांगतो की सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी आपण 100% द्यायला तयार आहे आणि आम्ही देऊ. एक थोडासा वेगळा प्रश्न म्हणजे जेव्हा तुमचं तिकीट झाल्यानंतर भाषणात एक विषय आला भाजपच्या नेत्यांकडून की बाबा अविनाश भाऊ 3 वर्षांपुरतेच आमदार. हाच विषय घेऊन काही पक्षातले लोक जे स्पर्धेत होते, जे इच्छुक होते, ज्यांना वाटत होतं की आपल्याला उमेदवारी मिळावी, हा विषय घेऊन आता ते वेगळ्या पद्धतीने याची चर्चा करतात आहे आणि ती सुरू झाली आहे. तर यांना तुम्ही कसं उत्तर द्या? बघा, आमच्या विधान परिषदेचा जो कार्यकाल आहे तो 6 वर्षांचा आहे. परंतु मध्ये विधानसभा येईल आणि विधान परिषदेची जरी जबाबदारी माझ्यावरती टाकली तरी मध्ये विधानसभा आल्यावर सर्वांची अशी इच्छा आहे की विधानसभा सुद्धा आम्ही लढावी
आणि समजा तशी वेळ आली तर निश्चितपणे आम्ही विधानसभा लढू आणि विधानसभा जिंकल्यानंतर तेव्हा पण मी आमदारच बनणार आणि समजा ती संधी मिळाली तर आम्ही विधानसभा लढू आणि जिंकलो तर अधिकचे 5 वर्ष मिळतील. म्हणजे तसं बघितलं तर मग आम्ही 8 वर्षासाठी आमदार राहू. आणि समजा एखाद वेळी समजा कोणाच्या मनामध्ये शंका असेल किंवा पराभव झाला तर कसं, तर आमची विधान परिषद ही 6 वर्षासाठी कंटिन्यू होईल. तर त्याच्यामुळे कोणाच्याही मनामध्ये काही शंका असू नये, काही कारण नाही आहे की 3 वर्षासाठी राहील, ते कंटिन्यू राहील. एक तर 6 वर्ष नाही तर डायरेक्ट 8 वर्ष. आमदार म्हणून मला जर किंवा जनतेच्या जिल्ह्यातल्या लोकांना म्हणजे दोन्ही जिल्ह्यांचा कारभार आता तुम्हाला पाहायचा आहे, अशा वेळेला तुमच्याशी संपर्क साधायचा आहे किंवा आपल्या अडचणी घेऊन तुमच्याकडे यायचं आहे, तर त्याच्यासाठी तुमची काय व्यवस्था असणार आहे दोन्ही जिल्ह्यात? बघा, काही ठिकाणी आमचे नेते जसे परिणयभाऊ फुके आहेत, यांचे स्वतःचे पण कार्यालय आहेत आणि आता नव्याने आम्ही साकोली आणि लाखांदूर इथे सुद्धा छोटे मोठे आपले कार्यालय टाकून आम्ही तिथे बरोबर दिवस वाटून तिथून सुद्धा ऑपरेट करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सहज शक्य होईल कार्यालयापर्यंत जाऊन आपल्या समस्या मांडण्यासाठी किंवा आम्हाला सुद्धा शक्य होईल की तिथून ऑपरेट करत असताना त्या तालुक्यामध्ये आपल्याला लक्ष देता येईल. एक शेवटचा प्रश्न, आता अधिवेशन सुरू आहे म्हणजे तुमचे पहिले 2-3 दिवस अधिवेशनात गेले, आता परत उद्यापासून सुरू होत आहे. भंडारा जिल्ह्यातले काही विषय आहे का की जे आता या अधिवेशनात तुम्ही मांडणार आहात? भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. विषय असा आहे की आमचा ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या पहिल्या दिवशीपासून अधिवेशन सुरू झालं आणि जे प्रश्न आपल्याला लावायचे आहेत ते तिथे जी प्रोसिजर आहे प्रश्न लावायसाठी ती निघून गेलेली आहे. पण तरी आम्ही प्रयत्नात आहे की आपल्याला समजा काही 1-2 जे प्राधान्यांनी मांडायचे मुद्दे आहेत ते मांडायची संधी मिळाली तर निश्चितपणे याच अधिवेशनामध्ये आपण ते प्रश्न मांडू. प्रॉब्लेम्स खूप आहेत, त्याच्यामुळे मुद्दे तर अनेक मांडावे लागतील. त्याच्यासाठी हे सुद्धा अधिवेशन किंवा समोरचं येणारं नागपूरमध्ये जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा मांडता येईल. आणि मी घाईत नाही आहे. मी ज्यावेळी मांडील त्यावेळी फक्त काहीतरी बोलायचं आणि मोबाईलमध्ये इथल्या लोकांना दिसायचं तिथपर्यंत माझं हे उद्देश नाही आहे. मुद्दा मांडत असताना तो मुद्दा जेनही नसावा आणि तो अभ्यासपूर्ण मांडला जावा ही माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण मी मुद्दा मांडताना तो महत्त्वाचा आणि गरजेचाच मुद्दा मांडेल.